नमस्कार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. काय आहे या घोषणेचा नेमका अर्थ? कधी मिळणार कर्जमाफी? कोणाला मिळणार? आणि एप्रिल 2026 पर्यंत काय होणार आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. सरकारने या कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून ही कर्जमाफी कशी करायची, कोणत्या शेतकऱ्यांना द्यायची यावर अहवाल तयार करणार आहे. फडणवीसांनी सांगितले आहे की समिती एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करेल व त्या अहवालानुसार 30 जून 2026 पूर्वी सरकार त्यावर निर्णय घेईल. तर फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की तत्काळ कर्जमाफी होणार नाही, परंतु जिथे अतिवृष्टी झाली आहे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तिथे मात्र आर्थिक मदत केली जाणार आहे. आत्तापर्यंत 8,500 कोटी रुपये सरकारने मदत केली असून त्यातील 6,000 कोटी हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील झालेले आहेत, असं यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे समितीने शिफारशी तयार करायच्या आणि त्यावर राज्य सरकारने निर्णय घ्यायला व कर्जमाफी करायची. यामध्ये कोणत्या बँकांचे कर्ज माफ होईल, किती कर्ज माफ होईल आणि फक्त शेती कर्जच माफ होईल का इतरही कर्ज माफ होईल, या सर्वच गोष्टी स्पष्ट होतील. परंतु या सगळ्यांमध्ये 6 महिन्यांचा कालावधी हा नक्कीच जाणार आहे. त्यामुळे लवकरच ह्या गोष्टी देखील कळतील. शेतकऱ्यांना आता कर्जमाफीबद्दल सरकारकडून हे निश्चित वेळापत्रक देण्यात आले आहे. 30 जून 2026 हा अंतिम टप्पा आहे, परंतु त्याआधी एप्रिलमध्ये अहवाल सादर होईल. म्हणजेच पुढील काही महिन्यातच मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे आणि यावरच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलं होते की कर्जमाफी कधी होईल किंवा कर्जमाफीबद्दल कोणता निर्णय हा सरकारकडून घेतला जाईल. तर हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. 30 जून 2026 पूर्वी ते कर्जमाफीबद्दल मोठा निर्णय घेतील, हे याचीच सर्व शेतकऱ्यांना आशा आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. योजना घरपोचला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहिती तुम्हाला याच व्हिडिओवरती याच चॅनलवरती पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल. व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असाच प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.